गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 4:45 आणि आम्ही चालले 5च्या आरतीसाठी. 3 वाजता उठलोय सगळे. आमच्या मुलांमध्ये ताकद आहे की 4:30ला उठून 4:45ला सगळे रेडी 15 मिनिटामध्ये. 4:15ला कुठले असतील 4:15ला अर्ध्या तास सगळे 6च्या 6 जण रेडी आहेत. झोपतो 2 वाजता झोप. तर आता आम्ही निघालोय 80 घाटला पहाटेच्या आरतीसाठी. आता बघू आरतीला जाऊ आपण आणि तिकडचं दृश्य दाखवतो तुम्हाला. आरतीला आपला रुटीन असं आरतीला चाललोय. आरतीनंतर बोटिंगचा प्लॅन चालू आहे, अजून कन्फर्म नाही. रेट हाय असतील तर आपण प्रायव्हेट बोट नाही करणार, आपण 200 रुपये पर पर्सननी घ्यायचा विचार आहे. पण बोटिंग करायची आहे आपल्याला. प्रायव्हेट असो किंवा काय म्हणतात प्रायव्हेट असो किंवा शेअरिंग असो. आणि त्यानंतर आपण थोडासा चहा नाश्ता करून डायरेक्ट रूमवर यायचं आहे आणि आउट होऊन जायचं आहे. तो काही समोर जो बोर्ड दिसतोय तर 80 घाट. तर आपण चाललोय 80 घाटकडे. सकाळची पहाटेची आरती 80 घाटला होते आणि संध्या आरती दशाश्वमेध घाटला होते. तर दशाश्वमेध घाटला गर्दी खूप असते, कारण की काल बघितलं तुम्ही की घाट खूप छोटा आहे आणि 80 घाट हा मोठा घाट आहे त्या मानाने, व तिकडे गर्दी कमी होते. म्हणून आम्ही आता चाललोय जिकडून बघायला चान्स मिळेल तिकडून बघू. नंतर भेटू ऑन द वे. किती वाजले आता बघायला लागेल. टायमाचा काय 5:23 आणि 5चा आरतीचा टाईम दिलेला आहे आम्हाला. अजून आरती चालू झाली नाही, आम्ही आता रिपोर्ट करणार आहे. तर असं पब्लिक समोर झालं आहे पूर्ण. आता आम्ही 80 घाटला. तर गंगा आरती झाली इकडे सकाळची आणि आता आम्ही चाललो आहे प्रायव्हेट बोटचा रेट विचारला आहे. तर आम्हाला 2,500 लास्ट बोलले तरी आम्ही एकदम ट्राय करतो आहे. तर बघू आता प्रायव्हेट बोटमध्ये जायचं की त्या समोरच्या डबल डेकर बस आहेत ते 200 रुपीज पर पर्सन घेतात आपले आणि 84 घाट फिरवून आणतात. तर आता आपण प्लॅनिंग करतो आहे प्रायव्हेटने जायचा. हा पर्सनल बोटवाला आहे. सो गाईज आम्ही पक्ष्यांसाठी घेतलेत खायला आणि आता चाललोय पर्सनल बोट केले आम्ही प्रायव्हेट. काय व्ह्यू आहे अबा, आम्ही खूप खुश आहेत. तर तुम्ही बघू शकता आम्ही प्रायव्हेट बोट केले. अक्षय मत ना हे शिवराम राईट ना. तरी आमच्या मागे सायबेरियन बर्ड उडतात. हे समोर आपले वाराणसीचे घाट दिसतात. अरे भाई साहब गाडी चला रहे पंकज जी, अच्छा लगा आपसे मिलके. तो हे घाट आहे, हे सगळे सायबेरियन पक्षी आहेत आणि आता त्यांना आपण खायला देतोय. हे आपण त्याच्यासाठी खायला आणले पोट जरा. तो काही हे सगळे मागे तुम्हाला घाट दिसत आहेत, हे सगळे घाट आहेत आपले वाराणसीचे 84 घाट केले जातात. आणि मी तुम्हाला नंतर एंडिंगला एकदा नंबर देतो. एक नंबर चांगला आपल्याला तुम्हाला चांगला बेस्ट रेट करून देते. हा समोर हा तिकडे तर मणिकर्णिका घाट येतोय, ते काशी विश्वनाथ मंदिर येतोय समोर. आता आमचं झालं अर्धा पाऊण तास. ते सगळे घाट आहेत आणि आम्ही घाटला पोहोचणार आहे. तिकडे जरा फोटो वगैरे काढतो बॅकग्राऊंडनी आणि मस्तपैकी मजा येते मला. सो गाईज गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून. 12:30 झालेत
आणि आज आमचा बनारसमध्ये लास्टचा दिवस आहे. तर आम्ही असा प्लॅन केला आहे की आता चाललो आहे आम्ही कबीर चौरा स्ट्रीटमध्ये, जे वॉल स्ट्रीट वॉल पेंटिंग आहे त्याच्यासोबत फोटोज रील्स वगैरे असं म्हणजे फिरायला एक्सप्लोर करायला. त्यानंतर अन्नपूर्णा देवी मंदिरामध्ये आम्ही महाप्रसादाचा लाभ घेणार आहे. त्यानंतर श्रीजी मलैयो, त्यानंतर जाणार परत गंगा आरतीच्या बोटिंगसाठी अस्सी घाटला. त्यानंतर चाट भंडार 2 म्हणजे राम भंडार आणि कोणता श्री सत्यनारायण चाट भंडार, अजून पेलवान लस्सी, हे जेवढे पण फेमस आहेत तिथले ते सगळे आम्ही एक्सप्लोर करणार आहात. तर आपण भेटू ऑन द वे. जसं काय होत असेल ते तुम्हाला मी सांगत जाईल. तोपर्यंत टाटा बाय बाय गाईस. आर यू एन्जॉईंग दिस प्लेस? यस ब्रो. येस, लेट्स गो. सो गाईज आता आम्ही चाललो आहे कबीर मठच्या गल्लीमध्ये, जिकडे सगळे बनारसच्या वॉल पेंटिंग केलेले आहेत. स्ट्रीट व्ह्यू आहे. तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर आपल्या कुठून सोनारपुरामध्ये आम्ही राहतो आहे. सोनारपुरामधून 3-4 किलोमीटरवरती आहे. तर रिक्षाने कबीर चौकमध्ये उतरलं तर लगेच राईटलाच गल्ली आहे. तिकडे आत बसा, तुम्हाला वॉल पेंटिंग दिसतील. तर तुम्ही आता व्हिडिओ बघून घ्या, सिनेमॅटिक शॉट. तर चलो. सो गाईज समोर दिसतं मंदिर, तिकडे आम्ही आता आलोय जाऊन. मंदिर बोलते कबीर मठच्या गल्लीमध्ये, पण तिकडे लोकांनी अलाव नाही केलं आहे. कारण की असं सीन झालं आहे, म्हणजे मी तुम्हाला जेवढे फुटेज दाखवले ते ओरडण्याच्या म्हणजे ते आम्हाला सांगण्याच्या आधी ते मी तुम्हाला फुटेज दाखवले. पण आता ते असे बोलतात की इकडे जे टुरिस्ट लोक यायचे, खास करून मुली लेडीज लोक, ते तिकडे कपडे चेंज करायचे म्हणजे छोटे छोटे टेंट लावून. तर तिकडे थोडं त्या लोकांना आवडलं नाही ती गोष्ट की इकडे कपडे. आपल्या टुरिस्ट लोकांमुळेच त्या लोकांनी बंद केलं आहे. तर फोटो काढायला सध्या अलाउड नाही. कोण येणार असेल रील्स वगैरे बघून, रील्सला एकदम हाईप केलेली असते, तर कोण रील्स वगैरे बघून येत असेल तर त्याने इकडे येऊ नका. बस बाकी काही नाही. तुमचा टाईम वेस्ट होईल जसं आमचं झालं आहे. तो आता आम्ही चाललो आहे अन्नपूर्णा मंदिरच्या भोजनालयामध्ये. म्हटलं आलो तर एकदम इकडलं जेवण घेऊ. तर चाललं आहे जेवायलाच. बघू कसं काय तिकडची सिस्टम आहे. मी डायरेक्ट तुम्हाला बाहेर येऊन भेटवतो. सो गाईज आता आम्ही जेवलो आहे. तुम्हाला दाखवलं मगाशी अलाउड नव्हतं तिकडे. अन्नपूर्णा भोजनामध्ये आम्ही जेवलो ना, तिकडे व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं. मी प्लेटचा फोटो टाकतो. एकदम मस्त अप्रतिम जेवण होतं. त्याचा टायमिंग पण टाकतो आहे. आणि तसंच आम्ही तिथून खाली उतरून आलो गल्लीतून ललिता घाट. तर तिकडचं हा पशुपतीनाथ मंदिर. आता इथून चाललो आम्ही मणिकर्णिका घाटवरती, तर बघायला एक्सपिरियन्स घ्यायला. आणि समोर आहेत ते सायबेरियन पक्षी. आता आम्ही आलोय मोस्ट फेमस पहलवान. 3 लस्सी 3 मलाई. टेस्ट करूया बरोबर ना. गाईज आम्ही आलो आता अस्सी घाटला. इव्हिनिंगच्या दशाश्वमेध घाटच्या आरती बघायला चाललो आहे. त्याच्या समोर बोट लागलात. 200 रुपये पर पर्सनने तुम्हाला नेतात तिकडे. आमचे एक असं डील झाले स्वस्तामध्ये, त्यासाठी थांबलो आहे. ज्याच्याकडे सकाळी आम्ही प्रायव्हेट बोट केली त्याकडे आता चाललो आहे. सो गाईज आम्ही बसलो आहे पॅसेंजर बोटमध्ये. सॉरी, गंगा आरती बघायला. तो गाईज आम्ही आलेलो सत्यनारायणच्या इकडे कचोरी खायला रात्रीची. जी सकाळी मिळते ते, पण कचोरी नाही खाल्ली आम्ही. प्रसाद म्हणजे घरी बनारसी लाल पेढा घेतला आहे खायला, स्वीट्स म्हणून काहीतरी. तर एवढेच घरचे खुश, सगळ्यांनी घेतलेत. तर माझा मोबाईल पण होतो आहे तर स्विच ऑफ. मी भेटतो डायरेक्ट मला रूमवर जाऊन. नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपल्या ट्रिपचा आहे लास्टचा दिवस. आज 22 तारीख आहे. आता आपली वाराणसी जंक्शनवरून 10 वाजताची ट्रेन आहे. आणि आपल्यासोबत साथ दिले अक्षय कडव, अजिंक्य आणि प्रसाद बराल आणि काय आहे त्याला अभिषेक बोलला होता मी, सॉरी झोपेत आहे थोडं. तर
तर तुम्हाला मी आता ह्यांच्याकडून रिव्ह्यू घेतो आपली ट्रिप कशी आवडली. तर भावेश, आपली ट्रिप म्हणजे आपले दर्शन वगैरे एकदम मस्त झालेत, तर तू थोडं ब्रीफ करशील आपली ट्रिप, सांग जरा. आपली म्हणजे आपला प्रवास चालू झाला होता 14 तारखेला. आपण 16 तारखेमध्ये पुरीमध्ये पोहोचलेले. 16 तारखेला आपण दर्शन घ्यायला गेलेलो, पण काही क्षणासाठी आपले 2 तास तिकडे वेस्ट गेले. 2 सेकंदासाठी 2 2 तास सेकंडसाठी आपले 2 तास वेस्ट गेले भोग आरतीमुळे. भोग आरतीमध्ये. त्यानंतर 17 तारखेला आपण विचार केला पण कोणार्क मंदिर वगैरे, सन टेम्पल वगैरे सर्व फिरून येऊ. त्यानंतर रात्री आपली ट्रेन होती, तिकडे आपण बैजनाथ धामला गेले. तिकडे आपण 6 तास लाईनीत उभे राहिले, पण दर्शन खूप छान झालं. लिंगात आपण स्पर्श करून डायरेक्टली दर्शन घेतो. तो तिकडे सगळं स्पर्श दर्शन आहे तिथे. ओके. तर 6 तास तिकडे गेले. त्यानंतर तिकडून रात्री आपली ट्रेन होती, तिकडून आपण वाराणसीला आले. हा, आणि वाराणसीचा ट्रेनचा आपला तुम्ही सगळ्यांनी सांगा एक्सपिरियन्स कसा होता स्लीपरचा. एकदम बेकार, खूप खराब. स्लीपर मध्ये पण एवढे बेकार माणसं चढलेत ना. स्लीपर ह्या साईडला UP बिहार ही झारखंड ही लाईन आहे ना, स्लीपर मध्ये पण सगळे जनरल वाले येऊन बसतात. कुणाच्या सीटवर कोण पण जाऊन बसतोय. उठायला बोललं थांब 2 तास थांब, हेच चालू असतं. त्यात आम्ही RSA होतो. ते दोन्ही ट्रिप आपल्या म्हणजे तिथून बैजनाथ आणि इथून पण ती थोडी तरी चांगली झाली. आपण झोपलो आपल्या सीटवर, काहीच नाही. इकडे आपली ही होती ना, इकडे कन्फर्म होती, Confirm होती. ती RS होती, त्यासाठी आपल्या तिकडे इश्यू झाला थोडा. आणि मग तिथून आपण आलो पुढे. तिकडून आले आपण वाराणसीला आपल्याला रिक्षावाला भेटला, त्याने आपल्याला चांगलं हॉटेल करून दिलं. 3 दिवस आपण एका हॉटेलमध्ये राहिले. तिकडे आपला समथिंग लमसम 3-3.5 हजार रुपये खर्च झाला. म्हणजे आता तुम्ही बघायला गेलात तर आम्हाला 183 रुपीज पर पर्सन पर डे पडले आम्हाला. खूप छान होतं ते. 330 रुपये समथिंग, 330 नाही किती झाले, 183 पर पर्सन. 700 रुपये पकडतात लमसम. हा, 700 रुपये समथिंग आम्हाला 3 दिवसाचे पडले पर पर्सन. काय वाईट आहे त्याच्यामध्ये. आणि ही ती मोठी रूम आहे, 5 4 बेड आहे त्याच्यात. 5 बेड आहे, 4 बेड. 1 2 3 4 असे 3. म्हणजे समजून घ्या आपण पोरं आहे, आपण जसे ऍडजस्ट करतो तसं. आणि वाराणसीचं दर्शन रूम पण खूप मोठा आहे. आणि काशी विश्वनाथचं आमचं दर्शन 5 मिनिटात झालंय. 5 मिनिटात. जो ह्या हॉटेलचा मी तुम्हाला नंबर दिलाय स्टार्टिंगलाच, तो ह्या हॉटेलचा गाईड आहे. त्याने आम्हाला डायरेक्ट मागून वगैरे नेला. ते लोक फ्री ऑफ कॉस्ट गाईड प्रोव्हाइड करतात. फक्त एवढंच आहे, लोकल असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट दर्शन. तुमच्या खुशीने जे देता येईल ते द्या. ते लोक तुम्हाला कुठे खरेदीला वगैरे पाहिजे तर तिकडे पण नेतात. साडीचे त्यांचे ओळखीचे शॉप्स आहेत, आउटलेट आहेत. तर त्यानंतर आपण त्याच रात्री निघालो अयोध्याला. अयोध्यामध्ये पण आपलं दर्शन मोजके 5 ते 10 मिनिटात आपलं दर्शन झालं. म्हणजे आम्ही 3:30ला पोहोचलो अयोध्या स्टेशनला. तिथून सर्वे घाटला गेलो, तिकडे फ्रेश वगैरे झालो. मग हनुमानगडीला गेलो आणि हनुमानगडीमधून आम्ही परत मेन रोडला आलो नाही. आम्ही असंच मागे फिरत चालत मागे गेलो तर पोलिसांनी आम्हाला रिटर्न पाठवलं. तर आम्ही बोललो आम्ही इथून खाली जातो. तर आम्ही खाली जातो तेवढ्यात आम्हाला दिसतंय की राम मंदिरची लाईन चालू होते. आम्ही पहिले होतो लाईनमध्ये, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर आम्ही लाईनमध्ये पहिले होतो आणि आतमध्ये आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो पण नाही, 1 मिनिटसुद्धा उभं नाही राहिलो. फक्त लाईन चालू होईपर्यंत 7 वाजेनंतर, जेव्हा 7 वाजता लाईन चालू झाली त्यापासून आम्ही जे चालतोय ते कंटिन्यू दर्शन होईपर्यंत चाललो आहे. आम्ही जाऊन बॅगा जमा केल्यानंतर चेकिंग केली. चेकिंगनंतर सरळ चालत राम मंदिर फिरलो. एवढंच आहे की मी राम मंदिर दाखवू शकलो नाही, कारण की आजूबाजूला कुठेच फुटेज अलाउड नाही. आणि मोठा कॉरिडॉर आहे. आणि सिक्युरिटी रिझनमुळे ते काय दाखवू शकलो नाही. आणि 25 तारखेला नरेंद्र मोदी येणार होते तिकडे आपला धर्माचा फ्लॅग, धर्मध्वज आपला होस्टिंग करण्यासाठी. तर पुढचं सांग आपलं. त्यानंतर आपण डायरेक्टली आलो. आणि आम्हाला बोट पण मस्त स्वस्त पडले. ते मी चार्जेस तुम्हाला सांगणार नाही, त्याचा नंबर दिला त्याशी बोलून घ्या. आम्ही त्याच्याकडे सकाळची पण प्रायव्हेट बोट केली आणि संध्याकाळची पण बोट केली. पण एवढं सांगतोय, संध्याकाळची जर तुम्ही दर्शनासाठी आरतीसाठी बोट घेताय तर आरती तुम्हाला बघायला मिळेल याची अपेक्षा ठेवू नका. लांबून बघायला मिळेल, तसं तुम्ही घाटावरून पण लांबून बघू शकता. तसं बरोबर की आणि तो नजारा खूप चांगला असू शकतो. बोटपेक्षा तो नजारा चांगला असू शकतो. बोटपेक्षा घाटावरून चांगला एक्सपिरियन्स असेल. घेऊ बोटवरती समोर पण खूप साऱ्या बोट असतात, घाटावरती तुम्हाला तेवढंच लांबून दिसणार आहे. त्यानंतर मग मस्त की आम्ही इकडे तुम्हाला जेवाय देता अन्नपूर्णा देवी मंदिरमध्ये जेवा. एकदम मस्त अप्रतिम घरच्यासारखं जेवण आहे. केदारनाथ सॉरी आपलं काशी विश्वनाथ मंदिरामधलं पण दर्शन करा आणि तिथे पण भोजनालय आहे. मस्त की जेवण बिवण एकदम अप्रतिम आहे. जर तुम्हाला हा व्लॉग ही सिरीज आवडली असेल तर तुम्ही असंच सोबत राहा. व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय बाय. थँक्यू.